आपण हा MSABचा ब्रेकर आहे, ट्रॅपो 2चा नाही, हा DGचा ब्रेकर आहे. आता आपण ट्रान्सफॉर्मरचा ब्रेकर सर्व्हिस करतो इथं. तर पण आता DGवर सप्लाय तरी पण चालू आहे. DGचा ब्रेकर ट्रिप होऊ नये, इंटरलॉक म्हणून इंटरलॉकमध्ये ट्रिप होऊ नये म्हणून आपण DGच्या ब्रेकरची अंडर व्होल्टेज कॉईल ती आपण काढून ठेवली आहे साईडला, ती डिसमेंटल करून ठेवली. त्यामुळं हा ब्रेकर आता चालू आहे. लोड आता ह्याच ब्रेकरवर आहे, लोड आत्ता ह्याच्यावरच आहे. साधारणतः 950 अँपिअरच्या आसपास लोड आहे. ह्या ब्रेकरवर चालू येतो आता. MSABचा ब्रेकर आता आपण बाहेर सर्व्हिसिंग करतो. सेम तसंच ज्यावेळेस आपल्याला DGचा ब्रेकर करायचा असेल, त्यावेळेस आपल्याला DGचा ब्रेकर सर्व्हिसिंग करायचा असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या ब्रेकरची अंडर व्होल्टेज कॉईल काढून ठेवायची. त्याचं वाईस वर्सा करत राहायचं. म्हणजे हा ब्रेकर करताना ट्रॅपोचा अंडर व्होल्टेज काढायची आणि ट्रॅपोचा करताना ह्याची अंडर व्होल्टेज काढून ठेवायची. म्हणजे ब्रेकर ट्रिप होणार नाही आणि इंटरलॉक बाय डिफॉल्ट बायपास होतं.